चला तर आज आपण बनवूया भरलेलं वांग। त्यासाठी मी सर्वप्रथम वांगी चिरून घेतली आणि खोबरं, कांदा, मसाला, जिरे आणि दवेचा मसाला आणि घरगुती मसाला आणि सगळं आपलं साहित्य घरी लागणारं। सर्वप्रथम आपण तेल टाकून घेतलं आणि त्यात कांदा आणि खोबरं, लसूण आणि आलं सर्वप्रथम भाजून घेतलं आणि थोडेसे धणे पण टाकले आणि ते मिक्सरला लावून घ्यायचं सर्व छान। त्याची छान अशी बारीक पेस्ट करायची। पेस्ट झाल्यावर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि ही असली पद्धतीने भाजी केली ना खूप छान लागते। आमच्याकडे तर अशीच करतात आणि भाजी झाल्यानंतर ती भाकरी आणि पोळीसोबत खूप छान लागते। आणि सर्वप्रथम कढईत तेल टाकायचं आणि त्यात जिरे, मोहरी आणि आपण ग्राइंड केलेली पेस्ट नाही का ती टाकून घ्यायची आणि छान असं तेल सुटेपर्यंत त्याला फिरून घ्यायचं। आणि नंतर आपला घरगुती मसाला आणि दवेचा मसाला, हळद, चटणी, लाल तिखट आणि सर्व टाकून घेतल्यावर छान असं तेल सुटेपर्यंत त्याला फिरून घ्यायचं आणि गरम पाणी त्यासाठी करायला ठेवायचं, कारण की त्याच्याशिवाय भाजीला कट येणारच नाही। आणि ही भाजी नाही का आमच्याकडे लग्न सराई वगैरे खूप प्रसिद्ध आहे, हीच भाजी करतात। आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून छान अशी तर्री आणायची आणि नंतर आपली कापलेली वांगी त्यात टाकून घ्यायची। ही वांगी आमच्या घरचीच आहेत, आमच्या बागेत लावलेली। आणि छान असं पाणी गरम करून त्यात गरम पाणी टाकायचं आणि मीठ टाकायचं। मीठ टाकल्यावर छान अशी वाफ आणू द्यायची आणि गरम पाणी ओतलं, छान असं झाकून ठेवायचं आणि छान अशी उकळी आल्यावर शिजेपर्यंत त्याला छान ठेवून द्यायचं आणि वांग शिजलं का नाही ते बघायचं। तयार आहे आपली भरलेल्या वांग्याची भाजी।